मध्ये भाऊ अपक्ष म्हणून उभे होते. अपक्ष निवडून आल्यानंतर एक कुठंतरी आपण कुठल्या तरी एका पक्षात आपण प्रवेश केला पाहिजे आणि त्यावेळेस शिवसेनेचा बोट धरून भाऊ पक्षामध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेत गेल्यानंतर पक्षाने त्यांना खूप काही दिल्यानंतर सुद्धा भाऊंनी त्या पक्षाने जे दिलं त्या बदल्यात त्यांनी पक्षासाठी पण खूप काही दिलं. त्यावेळेस पक्षाने भाऊंची हकालपट्टी केली. तो खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनात बघितला तर तो निर्णय चुकीचा आलेला आहे. कारण की एक सच्चा प्रामाणिक असा शिवसैनिक पक्षाने गमावलेला आहे. आणि भाऊंच्या आदेशाने या नाशिक नवीनच्या नगरीतील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी आम्ही खऱ्या अर्थाने त्यावेळेस सीमाताईंना मदत केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने भाऊंच्या मदतीमुळे सीमाताई आमदार झाल्या. हे सीमाताई यांनी कधीही विसरू नये. भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण आहे. आम्ही सर्व भाऊंबरोबर आहे. भाऊंवर ते अन्याय झाला, आम्हाला खूप वाईट वाटतंय. भाऊंनी शिवसेनेसाठी खूप केलेलं आहे. कोरोना काळात केलेलं आहे, रक्त शिबिर राबवलेले आहे, अनेक शाखा काढलेल्या आहे आणि आम्ही प्रत्यक्ष भाऊंबरोबर पाहिलेलं आहे का भाऊंनी शिवसेनेसाठी खूप केले. भाऊंवर खूप अन्याय झाला. सेना ज्या टायमाला फुटली तर भाऊनी ते एक वज्रमूठ बांधून ठेवलती. एक माणूसनी जाऊ दिला. 122 शाखा उकळल्या होत्या, युवकांच्या, महिलांच्या, याच्या त्याच्या काम केलं. जर कोणाला पक्षामध्ये घेणार असतील किंवा घेण्याचं चाललेलं असेल तर स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक कार्यकर्ते असतील तर त्यांचंही मत विचारात घेणं आवश्यक आहे. आणि आपण बघितलं असेल का भारतीय जनता पार्टी नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे असतं आणि कार्यकर्त्यांवर पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर किंवा स्थानिक कार्यकर्त्यांवर, एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. गडचिरोलीमध्ये 13 आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्यांचा लग्न सोहळा पार पडला. गडचिरोली पोलीस दलाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शुभमंगल सावधान म्हणत अक्षता टाकण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. एका भव्य दिव्य सोहळ्यामध्ये 13 जोडप्यांनी या सोहळ्यामध्ये लग्नगाठ बांधली. पोलीस दल, उद्योग जगत, सामाजिक संस्था यांनी जोडप्यांना विवाहोपयोगी भेटवस्तू देत आपला वाटा उचलला. मला खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं 13 जोडप्या